नमस्कार प्रेक्षकांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे शेणू काकांना नातू झालेला असतो म्हणून त्यांना खूप आनंद झालेला असतो. त्यांनी चांगले कपडे घातलेले असतात आणि गणपतीच्या मंदिरामध्ये पेढे ठेवायला आलेले असतात. तेव्हा इथे गणपतीच्या पायाजवळ पेढे ठेवून ते देवाचे आभार मानत असतात की देवा, तुझे खूप खूप उपकार झाले की तू मला इतका छान नातू दिलास. माझं मागणं तू पूर्ण केलंस. तुला केलेला नवससुद्धा पूर्ण झाला म्हणून इथे तुझे आभार मानायला आलोय. तेव्हा इथे आता पंत आलेले असतात. ते म्हणत असतात, हे कोण आहेत? हे शास्त्री बुवा आहेत का? तेव्हा शेणू सुतार गोल फिरत असताना त्याचा चेहरा पंतांना दिसलेला असतो. तेव्हा त्यांच्याबरोबर असलेले शास्त्री म्हणत असतात की पंत, अहो हे कसले शास्त्री? हा तर शेणू सुतार. तेव्हा पंत म्हणत असतात, शेणू सुतार? हा चाकं बनवणारा? त्याने इतके चांगले कपडे घातलेत, त्याची एवढी हिंमत की त्याने मलमली कुर्ता, हा जरीकाठीचा फेटा आणि त्याचबरोबर हे एवढं छान धोतर, ह्याची एवढी हिंमत झाली आहे का? पुण्यामध्ये राहून आपली बरोबरी करायला जातो की काय हा साधा सुतार? ह्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे. आणि इथे आता शेणू सुतार यांना इतका आनंद झालेला असतो की त्या आनंदाच्या भरामध्ये तिथून आता लांबूनच पंतांच्या पाया पडून निघून गेलेले असतात. त्यानंतर समोरच इथे ज्योती आणि सावित्री हे दोघेजण उभे असतात. तेव्हा त्यांनासुद्धा शेणू सुतार पुन्हा एकदा नमस्कार वगैरे करतो आणि मग तिथून निघून गेलेला असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता ज्योती येतो आणि पंतांना म्हणत असतो की पंत नमस्कार, मी गोविंद माळी यांचा मुलगा ज्योती. मी इथे फुलांचा हिशोब घ्यायला आलोय. तेव्हा इथे पंत म्हणतात की तू हिशोब घेणार? तुमचे कारकून आहेत ना, त्यांना पाठवून दे, तुमच्या फुलांचा हिशोब केला जाईल. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, अहो असं काय करताय तुम्ही पंत? हिशोब त्यांनी घेतला काय किंवा हिशोब मी केला काय? हिशोब शेवटीला द्यायलाच पाहिजे ना. तेव्हा आम्ही इथे फुलांच्या हिशोबासाठी आलोय, दिलात तर बरं होईल. तेव्हा पंत म्हणतात, ज्या शास्त्री जा आणि यांना लवकरात लवकर फुलांचा हिशोब द्या. आणि त्यानंतर इथे आता फुलांचा हिशोब ज्योतीला देण्यासाठी ते काका गेलेलेच असतात. पण तेवढ्यातच इथे पंतांना आठवत असतं की कशा पद्धतीने शेणू सुताराने इथे चांगले मलमली कपडे घातलेले असतात. ते मात्र पंतांच्या नजरेमध्ये खुपत असतात. आपल्या पुण्यामध्ये राहून आपल्याला इथे बरोबरीची टक्कर देण्याचा प्रयत्न चालू आहे का या सुताराचा? त्याचा बंदोबस्त कायमचा हा केला पाहिजे असं पंतांचं म्हणणं असतं. तेव्हा इथे गणपतीच्या समोर आता सगळेजण नतमस्तक व्हायला आलेले असतात. कोण छोटा कोण मोठा. पण इथे आता ब्राह्मण लोकांनी मात्र इथे आपल्याला सोडून दुसऱ्या कुठल्याही जातीच्या माणसांनी चांगलं राहूच नये असं त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये सुद्धा लिहून ठेवलेलं असतं. आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी वागायचं अशी त्यांच्यावरती सक्ती आणि जबरदस्तीसुद्धा करण्यात आलेली असते. शेणू सुतार त्याच्या आनंदाच्या भरामध्ये त्याने कष्ट करून कमावलेल्या पैशातून त्याने जे चांगले कपडे खरेदी केलेले असतात ते कपडे त्याने का घातले म्हणून सुद्धा सगळ्यांनी आक्षेप घेतलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, शेणू सुतार सगळ्या माणसांना भेटून त्या ठिकाणावरून आता निघून जात असतो. तेव्हा काही लोक पंतांनी पाठवलेले असतात शेणू सुताराला किडनॅप करण्यासाठी आणि त्यांना आता पकडून तिथून घेऊन गेलेले असतात. सावित्री म्हणत असते, अहो लवकर इकडे या, अहो इकडे या लवकर. ते बघा तिकडे शेणू काकासनी. तेवढं ते ज्योती येतो आणि म्हणतो, काय झालं? तेव्हा सावित्री म्हणते, अहो तिकडे बघा. तर तेवढ्यातच शेणू काकांना ते लोक घेऊन गेलेले असतात. तेव्हा सावित्री सांगते की शेणू काकांना काही लोक इथून घेऊन गेले डोक्यावरती घोंगडी वगैरे टाकून. तेव्हा प्रेक्षकांनो, शेणू म्हणत असतो, अरे काय झालं? मला इथे का घेऊन आलात तुम्ही आणि मला का मारताय? मला सोडा, मला जाऊ द्या. माझी काय चूक झाली? मला का मारताय? तेव्हा इथे आता पंत आलेले असतात आणि ते म्हणतात, ए गप्प बस, जास्त ओरडू नकोस, कळलं ना? काय रे शेणू, तू सुतारणार रे आणि तू इथे गाडीची चाकं वगैरे बनवतोस आणि तू इतके चांगले कपडे घालून आमच्या पुण्यामध्ये आमच्या समोरच
मिरवत होतास का रे? तेव्हा शेणू सुतार म्हणतो, मायबाप माफ करा, माफ करा, पंत माफ करा, पुन्हा अशी चूक होणार नाही. अहो मला आनंद झाला होता, मला नातू झाला म्हणून आनंद साजरा करत होतो. मला तुम्हाला असं अजिबात दुखवायचं नव्हतं, दुखवण्याचा हेतू नव्हता. तेव्हा इथे आता लगेच पंत म्हणत असतात, अरे तू सुतार, तू इथे जरी काठीचा फेटा मलमली कुडता घातलास, तुझ्यानंतर ती गोळ्याची बायको चांगली इथे काठापदराची साडी नेसेल आणि ते महार गळ्यातलं मडकं काढून डोक्यावरती घेऊन दूध म्हणून विकायला सुरुवात करतील. अरे तुला काय वाटलं रे? म्हणजे तू जर इथे तुझ्या मनासारखा वागशील आणि आमच्या धर्मग्रंथामध्ये जे काही लिहून ठेवले त्याचा अपमान करशील असं वाटलं का तुला? तू केलेला अपराध खूपच मोठा आहे. तुला काही गरज नव्हती आमच्या पुण्यामध्ये राहून. जिथे पेशवाईने राज्य केले तिथे तू साधा सुतार इतके चांगले मलमली कपडे घालून आमच्या समोरून फिरशील, चालशील, आमची बरोबरी करशील. आम्ही तुला ही आज्ञा देणार नाही, त्यामुळे तुला शिक्षा ही झालीच पाहिजे. तेव्हा शेणू सुतार म्हणतो, असं करू नका, हवं तर 2च्या जागी 4 मारा, पण मला जास्त मोठी शिक्षा करू नका. पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही. तेव्हा इथे पंतांनी सांगितलेलं असतं की याला घेऊन जा कमरेवरती, ह्याने हे चांगलं मलमली धोतर घातलंय ना, त्या कमरेच्या खाली असलेले त्याचे कुले हे दोन्हीसुद्धा कापून टाका. अशी एवढी मोठी शिक्षा आता शेणू सुतारला पंथांनी दिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जे काका आहेत गोविंद काका, ते म्हणत असतात की शेणू सुताराला चांगले कपडे घातले म्हणून एवढी मोठी शिक्षा, काय चूक होती त्याची? तेव्हा इथे आता राजाराम काका असतात, ते म्हणत असतात, अहो पण दादा, एवढे चांगले कपडे घालून त्या शेणू सुताराला मिरवत जायची काय गरज होती? अहो इथूनच बघितलं ना कसा आखडत गेला त्यो. त्याला माहिती नाही काय की एवढे चांगले कपडे घालायची परवानगी आपल्याला नाही म्हणून? आता कष्ट केले, पैसे कमावले म्हणून लगेच इतकं हुरळून जायचं का? तेव्हा इथे लगेचच ज्योती येतो आणि म्हणत असतो, पण दादा, हा अन्याय आपण कधीपर्यंत सहन करायचा? ह्या अन्यायाचा तुम्हाला राग नाही येत का? तेव्हा गोविंद काका म्हणतात, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? हा बदल कोण करून आणणार? अरे बाबा, पिढ्यानपिढ्या हेच चालत आलेलं आहे आणि आपण बदल घडवणारे कोण? सांग बरं तू. तेव्हा ज्योती म्हणतो की दादा, अहो बदल जर घडवायचं असेल ना तर आपण शिकलं पाहिजे, आपण अभ्यास केला पाहिजे. हे कळतंय का तुम्हाला? त्या ब्राह्मणांना सगळेजण घाबरतात. अरे कोण त्यांची बरोबरी करणार? शेणू सुताराला ही शिक्षा मिळाली ना ते बरंच झालं. बाकी कुणी अशी हिंमत तरी करणार नाही. काय गरज होती त्याला इतकं मिरवायची? आनंद झाला होता ठीक आहे, पण मिरवायची काय गरज होती? तेव्हा दादा म्हणतात की त्याला त्यांची बरोबरी करायची काही गरज नव्हती. आपल्याला त्यांनी ही आज्ञा दिलेली नाही आहे ना. अरे ब्राह्मणांना सगळे घाबरतात, त्याने सुद्धा जरा नमूनच राहिलं पाहिजे होतं. तेव्हा ज्योती म्हणतो की ब्राह्मणांना सगळे नाही घाबरत. गोरा माणूस घाबरतो का? अजिबात नाही. का नाही गोरा माणूस घाबरत? कारण का तो शिकलेला आहे. त्याला माहिती आहे या सगळ्या जुनी रूढी परंपरा या ज्या काही या लोकांनी लागू केलेल्या आहेत ना, त्या सगळ्या खोट्या आहेत. त्यांना काही अर्थ नाही आहे. स्वतःला श्रेष्ठ म्हणवण्यासाठी दुसऱ्याला कमीपणा देण्याची सवय झाली या लोकांना आणि आपले लोक तो अन्याय सहन करत राहतात. हे चुकीचं नाही का? हा अन्याय आपण का सहन करायचा? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावित्रीला आठवतं की कशा पद्धतीने लोकांवरती पुण्यामध्ये अन्याय अत्याचार होतोय. ती म्हणते इथे फौजदार नाही का? तेव्हा इथे दादा म्हणतात की फौजदार तरी काय करणार? हे बघ, आपण फुलांचा व्यापार करतो. जाई जुई, मोगरा, गुलाब, झेंडू, आपण वेगवेगळ्या पद्धतीची इथे फुलं उगवतो. पण तेव्हा कुणी कुणाचा गुणधर्म सोडतं का? म्हणजे इथे मोगरा गुलाब होतो का? किंवा गुलाबाला मोगरा किंवा झेंडूला इथे पारिजात येतो का? अजिबात नाही ना. जशी सगळी फुलं आपापला गुणधर्म सोडत नाही, तसं आपण सुद्धा इथे आता पुण्यामध्ये राहून या लोकांबरोबर वैर कशाला करायचं? ते म्हणतात ना, पाण्यामध्ये राहून माशाने कधी मगरीबरोबर वैर नाही करायचं, तसंच काहीसं आहे. तेव्हा ज्योती म्हणतो, दादा, अहो हे सगळं बोलायच्या गोष्टी झाल्या. अहो माणूसच आहोत ना आपण. मग का हा अन्याय अत्याचार आपणच सहन करायचा? आपण त्यांना उलट उत्तर का द्यायचं नाही? आणि दादा, उलट उत्तर द्यायचं असेल ना तर माणसाने शिकलंच पाहिजे. अहो विद्या जर असेल ना तर कुणीही आपल्यावरती अन्याय अत्याचार करू शकणार नाही. प्लीज तुम्ही ऐका, मला शिकू द्या.
तेव्हा इथे दादा म्हणतात, अरे बाबा, कालपर्यंत तर म्हणाला होतास ना की रानात येशील, आमच्याबरोबर शेतात येशील, कामं करशील, आणि आता पुन्हा हे शाळेचं खूळ आलं का तुझ्या डोक्यात? तू बाबा काही सुधारणार नाही आहेस, असं दादा म्हणतात. आणि जर तुला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार, असं म्हणून दादा आता निघून जातात. तेव्हा इथे ज्योतीला खूपच जास्त राग आलेला असतो. ज्योतीचं म्हणणं असतं की या लोकांनी आत्तापर्यंत आपल्यावरती इतके अन्याय, इतके अत्याचार केले आणि आपण ते निमूटपणे सहन करत आलो. कशासाठी? ती लोकं जर माणसं आहेत तर आपण सुद्धा माणसंच आहोत ना. मग आपण कुठल्या गोष्टीला हात लावला तर इथे ती गोष्ट विटाळ का होतो? या गोष्टीचा प्रश्न त्या लोकांना विचारायला नको का? पण इथे प्रश्नच विचारले जात नाही. त्यानंतर इथे आता ज्योती म्हणत असतो, नाही, शेणू काकांबरोबर जे काही झालं ते चुकीचं आहे, त्यांच्याबरोबर असं घडायला नको होतं. तेव्हा तिथे सावित्री येते आणि म्हणते, अहो चला, तुम्ही जेवायला चला. तेव्हा ज्योती म्हणतो, नको मला जेवायला. तेव्हा सावित्री म्हणते, दादांनी सांगितले की तुम्हाला जेवायला घेऊनच या म्हणावं. तेव्हा ज्योती म्हणतो, दादांना जाऊन सांग मला जेवायचं नाही आहे म्हणून. शेणू काकांबरोबर जे झालं ते योग्य झालं का? चांगले कपडे घातले म्हणून कोणी एवढी मोठी शिक्षा देतं का त्यांना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावित्री म्हणत असते, अहो तुम्ही कशाला इतका त्याचा विचार करताय? तुम्ही चला बरं जेवायला. तेव्हा ज्योती म्हणतो, अगं काय जेवायला चल? लोकांवरती होणारा अन्याय मला सहन होत नाही. तुला माहिती आहे इथे सावित्री, जर या लोकांना आपल्याला तडीसतोड उत्तर द्यायचं असेल ना तर आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण इथे शिक्षण घेणं गरजेचं आहे. पण ते दादांना कळतच नाही आहे. हे बघ, ही लेखणी आहे ना, हिच्यामध्ये किती ताकद आहे ना, ते तुला माहिती नाही आहे. ही लेखणी क्रांती घडवू शकते. हे पुस्तक ज्ञान देऊ शकतं. आणि काय माहिती, आपण उचललेलं पाऊल समाजामध्ये काहीतरी बदल घडून आणेल. बरोबर ना? तेव्हा ज्योती इथे खूपच जास्त सिरियस असतो. सावित्री म्हणते, बरोबर आहे, मी दादांजवळ बोलते. तुम्हाला शिकायचं आहे ना, मी त्यांच्याकडून तुमच्या शिक्षणाची परवानगी मागते. त्यानंतर इथे आता गोविंद काका घरी आलेले असतात. तेव्हा चिमणा म्हणत असते, काय व कुठे गेला होतात तुम्ही? तेव्हा गोविंद काका म्हणतात, अगं त्या शेणू सुतारला बघायला गेलो होतो, पण शेणू सुतारच्या घराला टाळा. तो बिचारा रातोरात सगळं काही गुंडाळून इथून निघून गेला गं. तेव्हा ती म्हणते, काय? भरलेला संसार लगेचच्या लगेच घेऊन निघूनसुद्धा गेले? तो म्हणतो, करल तरी काय बिचारा? अगं त्याला इतकी मोठी शिक्षा दिली, चांगलं कपडं घातलं म्हणून त्याचे कुले कापून टाकले, किती मोठी शिक्षा दिली त्याला, मग तो तरी काय करल, कसा थांबल इथं? तो निघून गेला. तेव्हा हा आपला ज्योती आता कालपर्यंत म्हणत होता की रानात येऊन काम करल म्हणून, आणि आज लगेच म्हणतो की त्याला शाळेत जायचं आहे म्हणून. काय करायचं सांग ना? हे सगळं आहे ना ते आऊमुळे झालेलं आहे. तिनेच त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. तेव्हा प्रेक्षकांनो, तिच्याचमुळे तो बिघडलाय असं आता गोविंद काका म्हणतात. तेवढ्यातच तिथे आता आऊ आलेली असते. ती म्हणते, ए दादा, तुला काही बोलायचं आहे ते बोल बाबा. हां, मला माहिती आहे मी माझ्या ज्योतीवरती खूपच जास्त प्रेम करते, त्याला जीव लावते, पण तो आहे जीव लावण्यासारखा? हे बघ दादा, तू आता फुलांचा इथे व्यवसाय करतोस, त्याची लागवड करतोस. तुला बरोबर माहिती आहे जाई, जुई, मोगरा या सर्व फुलांना किती पाणी घालायचं आहे. जास्त पाणी झालं तर नुकसान होऊ शकतं, जास्तीत जास्त कमी पाणी झालं तरीही नुकसान होऊ शकतं. पण तू मला सांग रे, इथे आता वडाचं झाड आणि पिंपळाचं झाड यांना पाणी घातलं नाही घातलं तरी त्यांची उंची होणं हे आपण थांबवू शकतो का? नाही ना. अरे त्यांना वाढायचं असेल ना तर भिंतीमधून सुद्धा ते उठून उभे राहू शकतात. अशी पिंपळ आणि वडासारखी झाडं आहेत. तसाच माझा ज्योती आहे. त्याला जर काहीतरी क्रांती घडवायची असेल ना, काहीतरी बदल घडवायचा असेल तर तो घडवणारच. अरे साधासुद्धा माणूस नाही आहे तो, कळलं ना तुला? त्याची भरारी कुणीही थांबवू शकत नाही. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता दादा सावित्रीला म्हणत असतात की सावित्री बाळा, अगं मला ज्योतीची खूप काळजी वाटते गं. तू बघितलंस ना शेणू सुताराचं काय झालं? त्यानंतर पंतांच्या इथे जो काम करतो तो मुका, अगं त्या मुलाला आधी बोलायला येत होतं गं, पण त्याने काय इथे मंत्र म्हटले ना, म्हणून त्याची बोलतीच बंद करून टाकली, त्याला मुकं करून टाकलं. मग आपल्या ज्योतीच्या बाबतीतसुद्धा तो जर शिक्षण घ्यायला गेला आणि त्याला जर शिक्षा करण्यात आली आणि जर त्याला खूप मोठी शिक्षा झाली तर मी काय करू गं? मी स्वतःला कधीतरी माफ करू शकणार आहे का? सांग बरं मला. तेव्हा इथे सावित्री म्हणते, आता काय करू मी? एका बाजूला नवरा आहे तर एका बाजूला दादा.
ऐकू तर कुणाचं ऐकू अशी गत आता सावित्रीची झालेली असते.